नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघत होतो. त्यामध्ये सम ऑफ n नंबर ऑफ टर्म्स पर्यंत आपण पोहोचलो होतो. त्यावरती व्हेरियस टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स आपण बघितले. आज आपण सम टू इन्फिनिटी आपण बघणार आहोत. सम टू इन्फिनिटी, इन्फिनाइट नंबर ऑफ टर्म्स जर असतील तर त्याचं सम कसं फाइंड करायचं, तो कन्सेप्ट आज आपण समजून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन द कन्सेप्ट सम ऑफ इन्फिनाइट टर्म्स ऑफ जीपी. इन्फिनाइट म्हणजे काय? अशा टर्म्स जे आपण काउंट म्हणजे मोजू शकत नाही, काउंट करू शकत नाही, इन्फिनाइट टर्म्स. सो सम ऑफ इन्फिनाइट टर्म्स ऑफ a GP can be obtained by using formula. There is a formula, but before that there is an important concept. आपण सम टू इन्फिनिटी कधी फाइंड करू शकतो? देयर इज कंडिशन, स्पेसिफिक कंडिशन आहे. ती कंडिशन काय बघा या ठिकाणी, इफ मॉड ऑफ r इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 देन सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे r म्हणजे कॉमन रेशो आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणारा r म्हणजे कॉमन रेशो आहे. कॉमन रेशोची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 असेल तर सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे आपण सम टू इन्फिनिटी फाइंड करू शकत नाही. वी कॅनॉट फाइंड सम टू इन्फिनिटी. बट इफ मॉड ऑफ r इज लेस दॅन 1, मॉड म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू नकोय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू शुड बी लेस दॅन 1 है ना, 1 पेक्षा कमी असेल, देन द सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट. देन सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट. येते लक्षात? निगेटिव्ह चालणार नाही, बिकॉज मॉड आहे. आणि लेस दॅन 1 म्हणजे 0 पासून 1 पर्यंत 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.9, 0.99 पण चालेल, पण 1 नाही चालणार. म्हणजे r ची व्हॅल्यू जर लेस दॅन 1 असेल देन सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट. अँड इफ सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट देन वी कॅन फाइंड दिस सम टू इन्फिनिटी बाय युजिंग फॉर्म्युला a upon 1 minus r, where sum to infinite term is finite. म्हणजे आपण काउंट करू शकतो. सो सम टू इन्फिनिटी इज a upon 1 minus r. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, आपल्याला हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू a upon 1 minus r. काय फॉर्म्युला आहे? a upon 1 minus r. So what is a? A is the first term. What is r? R is the common ratio and the common ratio should be less than 1. हा फॉर्म्युला अगदी सोपा आणि छोटासा फॉर्म्युला आहे. सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू a upon 1 minus r, and by using this formula we are going to solve the problems. So let's go to the exercise. So exercise 2.3 आपण या ठिकाणी बघत आहोत. 2.3 एक्सरसाइज आपली स्टार्ट झालेली आहे आणि 2.3 एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा काय म्हणताय. तेव्हा डिटरमाइन वेदर द सम टू इन्फिनिटी ऑफ द फॉलोइंग GPs exist. Determine whether the sum to infinity of the following GPs exist, and if it exists find them. ते म्हणताय इथं या ठिकाणी जीपी दिलेली असेल जॉमेट्रिक प्रोग्रेशन, आणि त्या जीपी मध्ये आपल्याला व्हॅल्यू ऑफ r फाइंड करायची. ती व्हॅल्यू ऑफ r जर लेस दॅन 1 असेल तर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होणार, आणि जर एक्झिस्ट होत असेल तर सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला आहे a upon 1 minus r, आणि हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला या ठिकाणी सम टू इन्फिनिटी फाइंड करता येऊ शकते. येते लक्षात? तर या क्वेश्चन मध्ये फर्स्ट सब क्वेश्चन आपण फाइंड करत आहोत. जॉमेट्रिक प्रोग्रेशन इज गिवन ॲज 1/2, 1/4, 1/8, 1/16. 1/2, 1/4, 1/8 आणि 1/16. येते लक्षात? तर बघा या ठिकाणी 1/2, 1/4 जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिलेली आहे. सो आपण या ठिकाणी फर्स्ट सब क्वेश्चन आहे बघा 1/2, 1/4, 1/8, 1/16. This is the first sub question.
या ठिकाणी 1/4, 1/2, 1/8, 1/16 या ठिकाणी रेशो दिलेला आहे. इट मीन्स दॅट इन द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम, सिस्टमॅटिक सोल्युशन मध्ये आपल्याला अगदी सुरुवातीला वी हॅव टू कन्सिडर द गिवन सिक्वेन्स ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन कन्सिडर करणार आपण बघा. 1/2, 1/4, 1/8, 1/16. ओके, हा सिक्वेन्स कन्सिडर केल्यानंतर या ठिकाणी we get, this implies that we get value of a is 1/2, value of a is 1/2, and value of r is ratio of two consecutive terms. ठीक आहे, इथे लक्षात म्हणजे 1/4 divided by 1/2. ओके, आपल्याला या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट माहित आहे, a/b divided by c/d is equal to a into d/b into c. त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा 1/4 चा 4 डिनॉमिनेटर जाणार आणि 2 न्यूमरेटरला येणार. इट इज 2/4 and 2/4 after reduction by 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 is 1/2. 1/2 म्हणजे काय 0.5 and 0.5 is less than 1. म्हणजे जसं आपल्या लक्षात आलं की व्हॅल्यू ऑफ r is 0.5 and 0.5 is less than 1. या ठिकाणी आपण डिक्लेअर करतोय therefore sum to infinity exist. सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे. सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय तुम्ही असं लिहू शकता, सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे a upon 1 minus r. a upon 1 minus r. What is value of a? Value of e is 1/2. बघा या ठिकाणी what is value of r? Value of r is also 1/2. 1 minus 1/2. So after simplification in the denominator, we have to perform cross multiplication in the denominator. Denominator मध्ये तिरकस गुणाकार केला तर बघा 2 minus 1/2. So it is equal to बघा 1/2 upon 1/2 आणि 1/2 gets cancelled. It is equal to 1. So या ठिकाणी काय लक्षात आलंय का sum to infinity of this given GP is 1. So 1 is our final solution. है ना, sum to infinity is equal to 1. 1 हा आपला फायनल आन्सर आहे. प्रॉब्लेम अगदी सोपा आहे, प्रॉब्लेम अगदी छोटा आहे. इथे लक्षात परत एकदा या ठिकाणी आपण रिव्हिजन साठी या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. दिस इज पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला या ठिकाणी समजलाय हा दिलेली जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. इन द सोल्युशन वी हॅव टू कन्सिडर द गिवन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. बरोबर, त्यानंतर स्टेप नंबर 1 मध्ये आपण दिलेलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन कन्सिडर केल्यानंतर आपल्याला a आणि r चे व्हॅल्यू फाइंड करायचं आहे स्टेप नंबर 2 मध्ये. Okay, so value of a is 1/2, that is the first term. Value of r is the ratio of two consecutive terms. 1/4 divided by 1/2. 2/4 is 1/2 means 0.5 less than 1 आहे. बरोबर. So yeah, we declare that sum to infinity exist. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला सांगायचंय सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होते का नाही होत. होत असेल तर फाइंड करायचं, नसेल होत थांबून घ्यायचं. आणि फोर्थ स्टेप मध्ये इन द फोर्थ स्टेप we have to find sum to infinity by using formula a upon 1 minus r. Value of a is 1/2. Value of r is also 1/2. After performing cross multiplication in the denominator, it becomes 2 1 are 2 minus 1. 2 minus 1 is 1. 1/2. 1/2 totally gets cancelled and so remains 1. So we declare that sum to infinity is equal to 1. This छोटासा आणि सिंपल प्रॉब्लेम इथे लक्षात या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. सो लेट्स गो टू द सोल्युशन गिवन इन द स्लाइड. सो बघा त्याच पद्धतीने आहे, काही वेगळं नाहीये. सो कन्सिडर केलेला आहे आपण गिवन जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्यावर a ची व्हॅल्यू फाइंड केली 1/2 आली आहे. व्हॅल्यू ऑफ r आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत. तो व्हॅल्यू ऑफ r साठी आपण बघितलं व्हॅल्यू ऑफ r इज 1/4 डिवाइडेड बाय 1/2 means it is 2/4 is 1/2 and 1/2 is less than 1. So mod of r is less than 1. So आपण डिक्लेअर केलं sum to infinity exist.
त्यानंतर आपण प्रॅक्टिकली सम टू इन्फिनिटी फाइंड करतो बाय युजिंग फॉर्म्युला a upon 1 minus r. So what is value of a? Value of a is 1 upon 2, value of r is 1 upon 2. After performing cross multiplication in the denominator, 1 upon 2, 1 upon 2 gets cancelled, remains 1. And so we declare that sum to infinity is 1 of problem number 1. Now let's go to problem number 2. Problem number 2 काय दिलं बघा, 2 आहे, 4 upon 3 आहे. 2 आहे, 4 upon 3, 8 upon 9, 16 upon 27. So now let's go to the solution. Now we will find the solution of problem number 2. So problem number 2 is given as 2, 4 upon 3, 8 upon 9, and there are more terms. We just want first two terms. So in solution, we have to consider, in the solution we have to consider given geometric progression. So या ठिकाणी आपण कन्सिडर करत आहोत 2, 4 upon 3, 8 upon 9 and 16 upon 27 are given. So from this geometric progression we get value of a is equal to 2. What do we get value of a? We get value of a is equal to 2. Value of a आपल्याला भेटलेली आहे 2. Okay. आणि त्यानंतर आपण value of r find करत आहोत. We are going to find the value of r by taking ratio of two consecutive terms. That is 4 upon 3 divided by 2. So 4 upon 3 divided by 2 can be written as 4 upon 2 into 3. So 2 1s are 2, 2 2s are 4 is equal to 2 upon 3. Denominator is greater than numerator. It means that value of r is 1. No need to find modulus because it is positive. So we declare that modulus of r is less than equal to 1. Sorry, less than 1. Therefore, sum to infinity. Therefore, sum to infinity exists. Therefore, sum to infinity exists hota hai. Means we can find the sum to infinity. Then let us go to find sum to infinity. त्याला असं पण symbolical लिहू शकतो. Sum to infinity is equal to formula है a upon 1 minus r. So let's write the formula. Value of a. Value of a is 2 upon 1 minus value of r, and value of r is 2 upon 3. Now perform cross multiplication in the denominator. We get 3 minus 2 upon 3. So it is equal to 2 upon 1 upon 3. And we know that denominator's denominator goes to numerator. So it becomes 2 into 3 is equal to 6. And so we declare that sum to infinity is equal to 6. So solution or answer of problem number 2 is sum to infinity is equal to 6. So 6 is the answer of question number 2. Sub question number 2 चा आन्सर आलेला आहे 6. या ठिकाणी परत फटाफट मध्ये आपण रिव्हिजन घेऊया. रिव्हिजन मध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊया. फर्स्ट स्टेप मध्ये बघा कन्सिडर केलेला आहे आपण दिलेला geometric progression. In the second step we have obtained the value of a as first term 2 and value of r as ratio of two consecutive terms 4 upon 3 upon 2. मग या ठिकाणी आपल्याकडे छोटासा रूल होता a upon b आणि main divided upon c can be written as a upon bc or a upon cb. त्या पद्धतीने हा 3 जो आहे तो डिनॉमिनेटर ला आलाय. 2 1 जा 2 2 2 जा 4 केल्यानंतर इथे 2 upon 3 राहिलाय. Since denominator is greater than numerator, it means that value is less than 1. Value is less than 1. So mod of r is less than 1. Therefore sum to infinity exists. Therefore sum to infinity exists. म्हणजे या ठिकाणी आपण डिक्लेअर करत आहोत sum to infinity exists होत आहे. आणि स्टेप नंबर 4 मध्ये we have to find sum to infinity by using formula a upon 1 minus r, that is 2 upon 1 minus 2 upon 3. After performing cross multiplication, 3 1s are 3 minus 2 upon 3. 3 minus 2 is 1 upon 3. Denominator goes to numerator है ना. हा 3 कुठे चालला numerator मध्ये जाणार. So 2 into 3 is equal to 6. And final answer is sum to infinity is equal to 6 is the final answer of question number 2. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर आलेला आहे 6. So let's go to the solution given in the slide. Consider करतो आपण बघा सेम टू सेम आहे.
या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ ए आहे, व्हॅल्यू ऑफ आर फाइंड केली, मॉड्युलस ऑफ व्हॅल्यू ऑफ आर इज लेस दॅन 1 म्हणून डिक्लेअर करतोय सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे. त्यानंतर आपण सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला a upon 1 minus r, फक्त या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट विदाउट सिम्प्लिफिकेशन डायरेक्ट आन्सर पर्यंत पोहोचले. यू मस्ट गो स्टेप वाइज है ना. या ठिकाणी आपण जसं मी तुम्हाला लेक्चर वरती समजून सांगितलं त्या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं गेलं पाहिजे. And so we declare that sum to infinity is 6 of question number 2. Now let's go to question number 3. Question number 3 कडे चाललोय आपण. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलंय -3 1 -1 upon 3. Geometric progression is given as. इथे लिखा. So again let's go to the black screen and now let's find the solution. So क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये या ठिकाणी आपण डायरेक्ट सोल्युशन या ठिकाणी बघूया. सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागत आहे. वी हॅव टू कन्सिडर गिवन रेशो, गिवन geometric progression as -3, after that 1, after that -1 upon 3 and after that 1 upon 9. -3 1 -1 upon 3 and 1 upon 9. इथे लक्षात. This is our first step. Now this implies that the first term, that is a, is -3 and value of r is a ratio of two consecutive terms, that is 1 upon -3. Okay, so now since there is a negative term, so we have to find modulus of r. Modulus of r is 1 upon 3, and since the denominator is greater than numerator, we have to declare that it is less than 1. है ना. न्यूमरेटर जर बघा 4 आहे न्यूमरेटर आणि 2 डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर जर छोटा आहे 2 1 जा 2 2 2 जा 4 2 आला 2 इज ग्रेटर दॅन 1. परंतु जर डिनॉमिनेटर मोठा असेल तर मग उलट आहे ना. 1 upon 2 1 जा 2 2 2 जा 4, इट इज 1 upon 2. 1 upon 2 म्हणजे हाफ म्हणजे एकाचा अर्धा, दॅट इज लेस दॅन 1 है ना. म्हणजे लक्षात आलं का. न्यूमरेटर मोठा असेल तर टर्म इज शुड बी ग्रेटर दॅन 1 आणि जर डिनॉमिनेटर मोठा असेल तर टर्म शुड बी लेस दॅन 1. या ठिकाणी डिनॉमिनेटर मोठा आहे है ना. So denominator is bigger than the numerator. The value of denominator is bigger than the value of numerator. So we declare that value of modulus of r is less than 1, and so we declare that sum to infinity exist. Sum to infinity exist होता है ना. exist होता है. So let's find sum to infinity by using formula a upon 1 minus r. So we get value of a. What is value of a? Value of a is -3 upon 1 minus value of r is 1 upon 3. You know, value of r is 1 upon 3. Value of a is -3. After performing cross multiplication in the denominator, we get 3 1 are 3 minus 1 upon 3. So it becomes -3 upon 2 upon 3. Denominator goes to numerator. So -3 into 3 upon 2 is equal to -9 upon 2, and -9 upon 2 sorry, the value of r is 1 upon 3. We have to take value of r as -1 upon 3. या ठिकाणी minus of minus will become plus. So it becomes, instead of 2 it will become 4. Okay, and so या ठिकाणी आन्सर असणार आहे 4 and in the denominator it will be 4. I'm sorry for that. आपण modulus of r ची व्हॅल्यू घेतली होती. We should take the value of r which is given in the, which we have obtained in the solution. So -9 upon 4 is the solution of third question. So let's go to the revision. या ठिकाणी आपण रिव्हिजन घेऊया. So revision मध्ये आपण परत एकदा समजून घेऊ. फर्स्ट स्टेप मध्ये, in the very first step we have considered the given geometric progression. In the second step मध्ये, so in second step we have obtained the value of a, that is the first term as -3, and value of r as ratio of two consecutive terms, that is 1 upon -3. Okay, so while solving problem we have to consider value of r and not modulus of r, but modulus of r is 1 upon 3, which we have declared as less than 1. So since modulus of r is less than 1, so sum to infinity exists. So we have to declare that sum to infinity exists. इधर जर एक्झिस्ट झाला नाही तर प्रॉब्लेम या ठिकाणी संपला असता, बट एक्झिस्ट होत आहे म्हणून आपण स्टेप नंबर 4 कडे चाललो. and we have obtained sum to infinity by using formula a upon 1 minus r, that is -3 upon 1 minus of -1 upon 3.
this minus of minus becomes plus, and 3 plus 1 is 4. So या ठिकाणी आलेला आहे 4 upon 3. So denominator goes to numerator. Minus 3 3 is a minus 9 upon 4, and this minus 9 upon 4 is the solution of problem number 3. ओके, मग या ठिकाणी आपण जर बघितलं सोल्युशन त्या पद्धतीने सॉल्व केले गेले बघा. a ची व्हॅल्यू, r ची व्हॅल्यू, मॉड्युलस ऑफ r is 1 upon 3 which is less than 1. So sum to infinity exists, and so we have to find sum to infinity by using formula a upon 1 minus r. So we get value of a as minus 3 and 1 minus value of r is minus 1 upon 3. After simplification we get sum to infinity as minus 9 upon 4. Simplification आपण करून बघितलेला आहे. So now let's go to problem number 4 of this type. Problem number 4 कडे चाललोय आपण या टाइपच्या. So problem number 4 कडे आपण या ठिकाणी जात आहोत बघा. Problem number 4 मध्ये in problem number 4 मध्ये काय आहे बघा, सोल्युशन कडे जाऊ आपण, है ना. सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये आपण कन्सिडर करत आहोत. वी आर गोइंग टू कन्सिडर गिवन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. या ठिकाणी भरपूरशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, बट आपण सुरुवातीच्या 2-3 आपण या ठिकाणी आपल्याला लागतात फक्त. सो दिस इम्प्लाइज दॅट वी गेट व्हॅल्यू ऑफ a as 1 upon 5 and value of r is equal to बघा ratio of two consecutive term minus 2 upon 5 upon 1 upon 5. This denominators gets cancelled, so value of r is minus 2, and therefore modulus of r is equal to, after removing that minus sign, we get 2, but 2 is greater than 1. 2 is greater than 1. Therefore we declare that sum to infinity does not exist. Sum to infinity does not exist. म्हणजे या ठिकाणी sum to infinity exist होणार नाही. इथे लक्षात, म्हणजे हा प्रॉब्लेम इतकाच आहे, एकदम छोटासा, अगदी छोटासा प्रॉब्लेम आहे. आणि छोटासा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला तरी पण या ठिकाणी आपण रिव्हिजन घेऊया. स्टिल विल रिवाइज इट. सो इन द व्हेरी फर्स्ट स्टेप we have to consider the given geometric progression. In second step we have to find the value of a and r. Value of a is 1 upon 5, value of r is minus 2 upon 5 upon 1 upon 5. 5 gets cancelled, it is minus 2. But while finding modulus of r, so we have to remove this minus sign, है ना. ही minus sign remove झाल्यानंतर it becomes 2, and 2 is greater than 1. So we declare that sum to infinity does not exist. Sum to infinity does not exist. इथे लक्षात. अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये बघा, सोल्युशन मध्ये या ठिकाणी जॉमेट्रिक प्रोग्रेशन कन्सिडर केलेलं आहे, त्यावरनं a आणि r ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड करत आहोत. सो तुमच्या लक्षात आलं असेल, सो सिन्स r is -2, so modulus of r is mod of, या ठिकाणी modulus of r ची व्हॅल्यू या ठिकाणी बघितली तुम्ही. सो इट शुड बी 2, है ना, असं लिहिलं पाहिजे. तर modulus of r is equal to 2 which is greater than 1, and therefore we declare that sum of infinity does not exist. म्हणून आपण या ठिकाणी डिक्लेअर काय करतोय, sum of infinity does not exist, है ना. Modulus of r should be equal to 2. Modulus of r should be equal to 2 and which is greater than 1. So let's go to the last problem of this type. Last problem number 5 या ठिकाणी आपण बघत आहोत. Problem number 5 बघा, त्या ठिकाणी दिलं आहे 9. After that it is 8.1. तर 9 आणि 8.1 आहे बघा, या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेऊया. So let's go to the solution of this problem. या ठिकाणी बघा, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5 कडे आपण चाललेलो आहोत. सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये इन द व्हेरी फर्स्ट स्टेप we are going to consider given geometric progression, that is 9, 8.1, after that is 7.29, etc. Now this implies that value of a is 9, and after finding the value of r by taking ratio of two consecutive terms, it is 8.1 upon 9. So it can be written as, इथे लक्षात, 8.
सो 8.1 ला 9 ने आपण या ठिकाणी डिवाइड केलं, इट विल बी 0.9 and 0.9 is less than 1. So modulus of r is 0.9, it is less than 1 and therefore sum to infinity या ठिकाणी exist होणार आहे. sum to infinity exist होत आहे आणि म्हणून आपल्याला sum to infinity find करावं लागेल by using formula a upon 1 minus r. So what is value of a? Value of a is 9 upon 1 minus value of r is 0.9 आणि या ठिकाणी लक्षात आलं 9 upon 1 minus 0.9 is 0.1 आणि या ठिकाणी लक्षात आलं 0.1 जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला असं लिहावं लागेल 90 upon 1 is equal to 90 and so we declare that sum to infinity of this given geometric progression is 90. या ठिकाणी अगदी सोपा प्रॉब्लेम या टाइपचे सोपे आहे, इझीच आहे है ना. मग लक्षात आलं या ठिकाणी पहिल्या स्टेप मध्ये आपण कन्सिडर करणार आहोत सिक्वेन्स गिवन इन geometric progression. In the second step we are going to find the value of a as the first term 9, value of r as a ratio of two consecutive terms. बरोबर. या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल बघा 8.1 upon 9 या ठिकाणी सॉल्व्ह झाले बरोबर ना. सो इट इज इक्वल टू 0.9. डिव्हिजन या ठिकाणी आपण परफॉर्म केलेली आहे आणि त्या पद्धतीने ऑपरेट करून 0.9 आलेला आहे. सो मॉड्युलस ऑफ r is 0.9 which is less than 1. सो सम टू इन्फिनिटी या ठिकाणी एक्झिस्ट होणार आहे. We have to declare in the step number 3 that sum to infinity exists. Now in step number 4 we have to find sum to infinity by using formula sum to infinity, that is s infinity is equal to a upon 1 minus r. We have to put the value of a as 9 and value of r as 0.9. आणि त्या ठिकाणी लाईन लक्षात आलंय 1 minus 0.9 is 0.1 आणि या ठिकाणी लक्षात आलं 90 upon 1 आपण त्याला लिहू शकतो. हा डेसिमल पॉइंट आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर 90 upon 1 is equal to 90 and so final solution of problem number 5 is sum to infinity is equal to 9090. Now let's go to the slide solution given in the slide. So in this solution we have to consider the given geometric progression and that geometric progression is a is 9 and r is 8.1 upon 9 is 0.9 which is less than 1. So sum to infinity exist hota hai and so we have to find the formula sum to infinity is equal to a upon 1 minus r. Put the value of a as 9 and value of r as 0.9. So we get 9 upon 0.1 is equal to 90 and 90 is the final solution. 9090 is the final solution of problem number 5. अशा प्रकारे एक्सरसाइज 2.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 होता सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होतं का चेक करा आणि होत असेल तर फाइंड करा आणि त्यामध्ये असणारे 5 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून बघितलेले आहेत. अशा प्रकारे आज आपण 5 प्रॉब्लेम बघितले आणि मग आज आपण या ठिकाणी थांबूया. हे 5 प्रॉब्लेम मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ब्लॅक स्क्रीन वरती तुम्हाला समजून सांगतोय तीच ब्लॅक स्क्रीन पॉज करा आणि ऍज इट इज नोटबुक मध्ये लिहून घ्या कारण इथं सोल्युशन डायरेक्टली दिलेले असतात. सिम्प्लिफाईड सोल्युशन नाहीये इथं, डायरेक्टली दिलेलं आहे. तिथं मी सिम्प्लिफाईड सोल्युशन देत असतो. सिम्प्लिफाईड म्हणजे सोपं करून सांगितलेलं असतं एक्सप्लेन करताना. ते जर तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेतलं तर दॅट विल बिकम इझी टू अंडरस्टँड आणि एकदा तुम्हाला समजलं तर तुम्ही आरामशीर एक्झाम मध्ये लिहू शकता. या ठिकाणी मी तुमची या ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू.